आणि यानंतर आपण मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊयात। अगदी काही वेळापूर्वीच या राजाची मंडपातली आरती पार पडलेली होती आणि आता मूर्ती ही मंडपाच्या बाहेर आणली जाते। आकर्षक असा हा देखावा करण्यात आलेला होता। गणेश भक्तांचा आनंद देखील जो आहे, उत्साह जो आहे तो दुणावलेला आहे। गेली 10 दिवस मनोभावे सेवा या बाप्पाची करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता गणेश गल्लीचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। मुंबईचा राजा विसर्जनासाठी आता मार्गस्थ होतोय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आता बाप्पाची मूर्ती आता विसर्जन मार्गावर आता हळूहळू मार्गस्थ होतीये। आकर्षक अशी ही गणेश गल्लीच्या राजाची मूर्ती असते। दरवर्षी विविध देखावे या ठिकाणी साकारले जात आहेत आणि आता हा गणेश गल्लीचा राजा मार्गस्थ होतोय विसर्जनासाठी। मुंबईच्या राजाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आता या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण या मुंबईच्या राजाच्या प्रस्थानासंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, काही वेळापूर्वीच गणपती बाप्पाची आरती पार पडली आणि आता बाप्पा हळूहळू मार्गस्थ होतोय विसर्जनासाठी। नक्कीच एक भाऊक क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की मनोभावे 10 दिवस पूजा केल्यानंतर आता गणपतीच्या विसर्जनासंदर्भात मिरवणूक ही आता सुरुवात झालेली आहे। मुंबईच्या मानाचा म्हणून ओळखला जाणारा गणेश गल्लीतील मुंबईचा राजा त्या गणेश मूर्तीची आता विसर्जनाची जी मिरवणूक आहे ही निघाल्याचं पाहायला मिळत आहे। तर सर्वात प्रथम मुंबईचा राजा हा पहिला प्रस्थान करतो आणि त्यानंतर मागोमाग इतर जी मोठी मंडळं आहेत ती विसर्जनाच्या दिशेने प्रस्थान करत असतात। त्यामुळे जो मुंबईच्या राजाचा मान आहे तो आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की मुंबईचा राजा हा प्रस्थान झालेला आहे। त्या पाठोपाठ आता लालबाग मधील जी अनेक प्रमुख मंडळं आहेत ती विसर्जनाच्या दिशेने मिरवणुकीच्या दिशेने प्रस्थान करतील। पाठोपाठ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाखो भाविक हे जमा होत असतात। दर्शन घेण्यासाठी, शेवटचं दर्शन लागत्या बाप्पाचं घेण्यासाठी जमा होत असतात। अनेक गुलाल उधळत ही मोठी मिरवणूक ही विसर्जनाच्या दिशेने सुरू राहणार आहे आणि या पाठोपाठ मोठा पोलीस बंदोबस्त हा देखील असणार आहे। जवळपास 23,490 पोलीस हे या एकूणच मिरवणुकीच्या दरम्यान संपूर्ण मुंबईभर बंदोबस्तासाठी असणार आहे। सीसीटीव्ही त्याचबरोबर इतर महत्वाच्या ठिकाणी दर्शनात सीसीटीव्हीचं जाळं जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे मुंबई पोलिसांकडनं। एकूणच मोठ्या प्रमाणात भाविक हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर जो मुंबईचा राजा आहे याची विसर्जन मिरवणूक ही आता निघालेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ही पूर्ण जी मिरवणूक आहे ही लालबागच्या इथून पुढे गिरगावच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत आणि याच पाठोपाठ मग परळचा नरेपारचा गणपती असो, लालबागचा राजा असो, ही मोठी मंडळ या मुंबईच्या राजाच्या पाठोपाठ त्या विसर्जनाच्या ठिकाणी जे आहे ते प्रस्थान करतील। त्यामुळे अर्थातच राजाचा, मुंबईच्या राजाचा मान पहिला आणि याच राजाच्या जी विसर्जन मिरवणूक आहे ती सुरुवात झालेली आहे। या मिरवणुकीसंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। मुंबईच्या राजाचा मान, अर्थातच मुंबईचा गणेश गल्लीचा राजा, त्याची आरती संपन्न झाल्यानंतर आता हा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला आहे। हळूहळू आता ही बाप्पाची मूर्ती जी आहे ती आता मुख्य रस्त्यावर येणार आहे। मंडपातून ही मूर्ती बाहेर काढण्यात आलेली आहे आणि आता विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक आहे ती सुरू झालेली आहे। मुंबईतल्या राजाची जी मूर्ती आहे ती विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यानंतर मुंबईतली जी प्रमुख मंडळं आहेत त्यांच्या देखील बाप्पांची आरती होते। मंडपातली शेवटची आरती होते आणि त्यानंतर मुंबईतले जे मानाचे राजे आहेत, जी प्रमुख मंडळं आहेत त्यांच्या देखील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। मुंबईतला राजा अर्थात गणेश गल्लीचा राजा हा आता मार्गस्थ झाल्यानंतर गिरगाव चौपाटीपर्यंत जाण्यासाठी एरवी खरं तर अगदी काहीसा वेळ लागतो, अर्धा पाऊण तासामध्ये पोहोचतो। परंतु विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांचा उत्साह, त्यासोबतच ढोलताशांचं पथक, मुंबईकरांनी केलेली गर्दी, प्रत्येक गणरायाचं घेत असलेलं दर्शन, हे सगळं पाहता अनेक तास मात्र या मार्गावर विसर्जन मिरवणुकीमध्ये लागत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।